नमस्कार. व्हिडिओची सुरुवात करते आकाशातल्या या सुंदर अशा चित्राने. किती सुंदर कलर आहेत बघा आणि रात्रीचे किती वाजले असतील? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पॉज करून. तुम्हाला सांगते मी रात्रीचे इथे वाजलेले आहेत 9:45 आणि रात्रीच्या 9:45 वाजता इतकं सुंदर आकाशामध्ये चित्र दिसत होतं. म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करूयात. मी ब्लाइंड्स बंद करायला आली होती झोपायच्या आधी. तर इतकं छान आकाश दिसत आहे. मग झटपट कॅमेरा उचलला आणि व्हिडिओ घेतला. इतकं छान दिसत होतं खरंच. निसर्गाची सुंदरता किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तर आता हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा. सकाळ म्हटलं की आपली धावपळ सुरू असते आणि जर तुम्ही वर्किंग वुमन प्लस स्वयंपाक हे सगळं करून जात असाल तर अजूनच जास्त धावपळ असते. तर इथे मुलांना आता सध्या सुट्ट्या आहेत म्हणून त्यांचं थोडंसं काम मला रुटीन त्यांचं जे असतं म्हणजे त्यांचा टिफिन बनवणं, त्यांना शाळेसाठी तयार करणं वगैरे ते थोडंसं सकाळची जी गडबड असते ती कमी आहे. परंतु आज थोडासा उशीर झाला होता उठायला. मग झटपट अंघोळ केली आणि किचनमध्ये आली. सर्वात आधी मी काय केलं, मला मूग करायची होती. अख्ख्या मुगाची भाजी, मोड आणलेले होते. तर ते सर्वात आधी मी ते शिजायला ठेवून दिले. सकाळी-सकाळी मी कुकर नाही लावत कारण खूप शांतता असते आणि सगळे बाजूचे बिल्डिंग म्हणजे आवाज जातात आणि उगाच नको प्रॉब्लेम कोणाला डिस्टर्ब नको म्हणून सकाळी मी कुकर नाही लावत. तर मूग मी असेच शिजायला ठेवले. पटकन शिजून जातात आणि मी सकाळच्या वेळेस मोस्टली अशाच भाज्या ठेवते, की त्या झटपट शिजतील आणि समजा कधी मला छोले करायचे असतील किंवा असं काही वेगळं करायचं असेल, तर ते मी आदल्या दिवशीच शिजवून फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे मग सकाळचा जो आपला वेळ असतो ना, तो थोडाफार वाचतो. तर मी इथे सर्वात आधी कणिक मळून घेते आणि कणिक मळून बाजूला ठेवली, की मग कसं भाजी फोडणीत टाकतो तोपर्यंत कणिक पण छान मुरते आणि पोळ्या सॉफ्ट होतात. आता इथे आम्ही विकतचंच पीठ वापरतो. त्यामुळे मग अशी जर भिजवून ठेवली छान, तर मग पोळ्या सॉफ्ट खूप वेळपर्यंत पण राहतात. नाहीतर मग पोळी अशी वत्तड होऊन जाते. तर मी ते चेक करत होती मूग शिजले का? शिजतच होते. त्याआधी मी मिस्टरांचा चहा पण ठेवला होता. सर्वात आधी त्यांना चहा लागतो उठल्या-उठल्या. आता माझी तर सवय पूर्णपणे गेली सकाळी उठल्या-उठल्या चहा प्यायची आणि ती मी स्वतःमध्ये कशी आणली, तर मी सकाळी योगाला जायची आणि योगाला जाताना मी चहा नाही पिऊन जायची कारण चहा पिला आणि योगासना वगैरे केले तर ते मग उगाच कसं तरी व्हायचं. म्हणून मग मी तेव्हा फक्त पाणी पिऊन जायची. आणि मग आता 1.5 वर्ष झाला तीच सवय माझ्यामध्ये आहे आणि मला खूप छान वाटतं. नाहीतर मग उठल्या-उठल्या चहा लागतोच. त्याच्याशिवाय दिवसच सुरू होत नाही. माझं असंच व्हायचं पहिले, पण आता ती थँकफुली सवय गेली. म्हणजे कसं असतं ना, की सवय आपण बदलू शकतो. परंतु आपण काय करतो, ती सवय माझी जातच नाहीये, काय करू, असं करू. तर एक गोष्ट मला नक्की कळालेली आहे, की सवय जर तुम्हाला तुमची एखादी बदलायची असेल, तर ती स्टॉप करायची असेल समजा, तर ती तशीच स्टॉप नाही होत. त्याऐवजी तुम्हाला एक दुसरी सवय, चांगली सवय आणावी लागेल. म्हणजेच काय, तर एखादी बॅड हॅबिट आपल्यामधून काढून टाकायची असेल, तर एक गुड हॅबिट त्या जागी जर आपण रिप्लेस केली, तरच ती सवय आपली जाते. आता मी जर अ, असं डायरेक्ट म्हटली असते, की नाही मी सकाळी उठल्यावर चहा पिणारच नाही. तर मी 8 दिवस करू शकेल, 10 दिवस करू शकेल. परंतु कन्सिस्टन्सी त्या गोष्टीमध्ये राहणार नाही. कारण क्रेव्हिंग होणारच मला. परंतु मग मी ती गोष्ट जी होती, त्याच्याऐवजी एक चांगली सवय कोणती लावली, की सकाळी योगा क्लास लावला होता मी. मग क्लासला जायचं. सकाळी 6:30 लाच क्लास असायचा. मग काय ती सवय गेलीच आणि योगावरून 1 तास योगा करून घरी येत-येत व्हायचा दीड दीड तास तर झाला गॅप. त्याच्यानंतर लगेचच कुठे काही खायचं-प्यायचं नसतं. म्हणून मग तो थोडासा वेळ. मग असं करत-करत जो सकाळचा चहा 9:30-10 पर्यंत मी घेते. त्यामुळे ना बघा एक सवय आपली जी असते ती आपल्याला जर कमी करायची असेल, तर त्याऐवजी एक छोटीशी दुसरी सवय जर आपण चांगली लावली, तर आपलं माइंड त्या नवीन सवयीमध्ये असतं आणि आपण आपली जी ओल्ड पॅटर्न असतो तो निघायला मदत होते. तर अशाच गोष्टी असतात. आपलं आयुष्य जर आपल्याला सुधारायचं असेल चांगल्या पद्धतीने, तर मग आपण आपल्याला सोल्युशन्स ह्या फाइंड आउट करावे लागतात. तर झटपट मी साधीच भाजी केली मुगाची, खूप काही मसाले वगैरे नाही. त्यानंतर पोळ्या करून घेतल्या. आता ही जी भाजी असते ना, या भाज्या जशा माझ्या मुलांना आवडतात, घरातल्यांना आवडतात, मी त्या पद्धतीने करते. प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते.
आणि प्रत्येक आईचा प्रयत्न हाच असतो, की आपल्या मुलांना जशा पद्धतीने आवडतो त्याच पद्धतीने ती स्वयंपाक हा करत असते. आता मिस्टर ऑफिसला गेले. अ, त्यांचा डबा वगैरे दिला. ते ऑफिसला गेले आणि त्यानंतर जी काही उरलेली भाजी होती, ती मी आता बाउलमध्ये काढून ठेवते. म्हणजे कसं किचन क्लीन करायला मोकळं. आता मी काय पूर्ण किचन क्लीन करत बसत नाही. फक्त मी काय करेल, हे भांडे रिकामे करून घेतले. अ, ज्याच्यात कणिक भिजवली, ते कणिक दुसऱ्या ह्याच्यात ठेवून दिली, कारण आम्हाला दुपारी जेवणाला तेच लागणार आहे. आता ही जी भाजी आहे, ती आम्हाला लंचला होऊन जाणार. म्हणून मग ही भाजी आणि जी पोळ्यांची कणिक भिजवून ठेवली, तिच्या पोळ्या मी फक्त गरम-गरम करेल. मी असंच करते. म्हणजे जे मुलांच्या टिफिनला जे मी करते, ते मी माझ्या नाश्त्यासाठी होतं आणि मिस्टरांच्या डब्याला जी भाजी असते, ती आमच्या लंचसाठी होते. म्हणजे मग परत-परत किचनमध्ये आपण जो वेळ घालवतो, तो जरा वाचतो आणि तो वेळ मी दुसऱ्या कामांमध्ये लावते. तर आता मी इथं झटपट थोडंफार किचन क्लीन करून घेत आहे. अ, खूप डीप क्लीनिंग नाही, वरवरचं आपलं व्यवस्थित जरा वाटेल इतकंच. कारण आता वेळ असतो तो म्हणजे स्वतःला देण्यासाठीचा. मुलं अजून झोपलेले आहेत ना, मग म्हटलं थोडासा वेळ शांततेत स्वतःसाठी. तर हे आवळ्याचं पाणी आहे. आवळ्याच्या ज्यूसचे मी क्यूब्स करून ठेवते फ्रीजमध्ये. आज थोडंसं उशीर झाला उठायला, त्यामुळे मी सकाळी उठल्या-उठल्या पिते. ते आज झालं नाही, पण म्हटलं हरकत नाही. मस्तपैकी नंतर बसून पिलं. थोडासा व्यायाम केला, मेडिटेशन केलं आणि मस्तपैकी नंतर ड्रेस वगैरे बदलला, आवरलं आणि आता बाकीची घरातली कामं. आता घरात आहे म्हणून कसं पण राहायचं नाही, ही सवय मला सुद्धा होती आधी, की जाऊ दे कोण बघतंय. घातला टी-शर्ट, केले वरती बांधले केस, कारण केस पण खाली आपल्याला इरिटेट होतात ना, त्यामुळे तसंच मला पण होती सवय. पण त्या गोष्टीमुळे व्हायचं असं, की मला त्या रुटीनचा ना खूप कंटाळा यायचा. म्हणजे काहीच उत्साह वाटायचा नाही. कपाट ओपन केलं, की असं वाटायचं, की मी हे ड्रेसेस कधी घालेल? असं वाटायचं, की मी घरातच आहे. मी कधी घालू हे ड्रेस? जाऊ दे, मी घालायचीच नाही. मग जे आहे ते टी-शर्ट चालू द्या, घाला तसंच. परंतु ह्या गोष्टीमुळे जेव्हा मला आळस यायला लागला ना, तेव्हा जाऊन मी ती सवय बदलली. घरात आहे म्हणून काय झालं, नीटनेटकं, छान दिसणं, कम्फर्टेबल कपडे ज्याच्यामुळे आपल्याला काम सुद्धा करता येईल, असे छान घालायचे. मॉर्निंगचं स्किन केअर करायचं, केस व्यवस्थित विंचरायचे आणि मग आपण कामांसाठी रेडी. करून बघा. अ, अशामुळे ना काम करायला सुद्धा एक आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते. कारण आपण स्वतःला स्वतःची काळजी घेतलेली असते. आपण स्वतःला सुंदर ठेवलेलं असतं, स्वतःवर प्रेम केलेलं असतं, स्वतःला वेळ दिलेला असतो आणि तीच एनर्जी आपल्यामध्ये ना छान दिवसभर टिकून राहते. सकाळचं स्किन केअर, रात्रीचं स्किन केअर एवढंच केलं ना, आपली त्वचा खरंच खूप चांगली राहते. म्हणून स्वतःला जेव्हा बदलायचं असेल ना, तेव्हा महागडे प्रॉडक्ट्स, महागड्या गोष्टी हे सगळं घेण्याच्या आधी सुद्धा ना छोट्या-छोट्या स्टेप्स स्वतःमध्ये आणा. स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करा. मग बघा तुमचं आयुष्य किती छान सुंदर बनणार आहे. सेल्फ केअरच्या, सेल्फ लव्हच्या जर तुम्हाला टिप्स पाहिजे असतील, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यावर व्हिडिओ नक्की घेऊन येईल. आता इथं मुलांना हक्का नूडल्स खायच्या होत्या, मग त्यांच्यासाठी त्या केल्या. त्यानंतर घर आवरायला सुरुवात केली. तर मी त्यांना नाश्ता करून दिल्यावर थोडंसं माझा अभ्यास करत होती. तो अभ्यास झाला. मग आता पुढच्या कामांना मी सुरुवात करते. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.